आपल्या देशाची लोकशाही ही काही मूलभूत गोष्टींवरती उभी आहे, ज्यामध्ये संघराज्यवाद आणि संसदीय लोकशाहीचा समावेश होतो. आपण लोकशाही स्वीकारताना या दोन्ही गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. मात्र आता केंद्र सरकार एक देश एक निवडणूक घेण्याचा फक्त विचार करत आहे असं नाही, तर त्या दृष्टीने पावलं देखील उचलली जात आहेत. या सगळ्याचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावरती होणार आहे, दूरगामी असणार आहे, जर ही एक देश एक निवडणूक योजना प्रत्यक्षात आली तर. याचे काय परिणाम होणार आहेत? कायद्याच्या कसोटीवरती हे टिकेल का? आणि जर टिकलं तर पुढे या सगळ्याला आपल्याला कसं सामोरं जायचं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कायद्याचे अभ्यासक डॉक्टर उल्हास बापट सर आहेत. सर, आत्ता जी काही माहिती आपल्यासमोर येते आहे, प्रोव्हिजन्स आहेत किंवा तरतुदी आहेत या एक देश एक निवडणूक योजनेसाठीच्या, तर त्या एक एक करून आपण त्याच्यावरती बोलूयात आणि त्याचे काय परिणाम होतील. कसं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या की हे वन नेशन वन इलेक्शन आणायचं असेल तर त्याच्यासाठी घटनेतली अनेक कलमं बदलावी लागतील, म्हणजे घटना दुरुस्ती करावी लागेल. आता घटना दुरुस्ती प्रक्रिया जी आहे कुठल्याही लोकशाहीमध्ये ती काळजीपूर्वक करावी लागते, चर्चेनंतर करावी लागते. आपल्याकडे थोडीशी घातक प्रथा, म्हणजे इंदिरा गांधींनी 39वी घटना दुरुस्ती केली, ती 4 दिवसात केली. मोदींनी इकॉनॉमिक रिझर्वेशनची घटना दुरुस्ती केली, ती 2च दिवसात केली. तर ही अत्यंत चुकीची परंपरा आपल्या देशात पडती आहे. घटना दुरुस्ती करायच्या आधी त्याच्यावर आधी चर्चा व्हायला पाहिजे, पक्षांमध्ये व्हायला पाहिजे, जर्नलिझममध्ये व्हायला पाहिजे, युनिव्हर्सिटीत व्हायला पाहिजे, लोकांमध्ये व्हायला पाहिजे. तसं प्रत्यक्षात होत नाही आहे. आता काही प्रश्न आपल्याकडे एकसारखं मधनं डोकं वर काढतात. उदाहरणार्थ, आरक्षण किती टक्के असावं, 50% का 60%, किंवा स्त्रियांना रिझर्वेशन द्यावं का न द्यावं. तसं हे वन नेशन वन इलेक्शन वर्षानुवर्ष हा चर्चेला आलेला मुद्दा आहे. रामनाथ कोविंद कमिटी यांनी नेमली होती आणि त्यांनी 6 महिने अभ्यास करून त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि आता तुम्ही मला विचारता या प्रश्नांना सगळ्या सुरुवात होते. 52 साल, 57 साल आणि 62 इथे ज्या इलेक्शन झाल्या त्यावेळी एकपक्ष प्राबल्य होतं आपल्याकडे, नेहरू होते. त्यामुळे झालं काय की केंद्रात आणि राज्यात एकाच वेळी निवडणुका होत होत्या. परंतु जसजसं राज्यांची सत्ता वाढायला लागली तसतसं तिथे निवडणुका वेगवेगळ्या वेळी व्हायला लागल्या. हा त्याचा प्रोसेस आहे. आता जी कारणं दिली जातात की एक निवडणूक का असावी, एक देश एक निवडणूक, ती मला व्यक्तिगत फार उथळ वाटतात. उदाहरणार्थ, खर्च जास्त होतो, तर खर्चाचा काही प्रश्न नाही आहे. आपण इतर बुलेट ट्रेनवर 1,00,000 कोटी खर्च करू शकतो आपण, किंवा ही आत्ताच्या बहिणींची योजना केली आहे, तर खर्चाचा काही प्रॉब्लेम माझ्या मते येत नाही. शासनावरचा ताण वाढतो, तर उलटं आहे, एका वेळी घेतले तर शासनावर जास्त ताण येणार आहे आणि तसं घेता पण येत नाही आपल्याला. हे काश्मीर, हिमाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र याच्यावेळी एकत्र निवडणूक घेता येत नाही. तर 28 राज्य आहेत भारतामध्ये आज, तर तिथे एका वेळी घेता येईल का याचा विचार करायला पाहिजे, म्हणजे प्रॅक्टिकल बाजू बघायला पाहिजे. आता राज्यघटनेकडे मी येतो की 3 लेव्हल्सची शासन व्यवस्था आहे. एक युनियन, स्टेट्स आणि 73-74वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे या तिन्ही ठिकाणी एका वेळी घ्यायला पाहिजेत. त्यांनी बारक्या तरतुदी अशा केल्यात की 100 दिवसाच्या अंतराने घ्यावं असं. मग ही एक निवडणूक कशी झाली? 100 दिवसाच्या अंतराने घ्यायचं झालं तर त्या 2 निवडणुका झाल्या. म्हणजे बेसिक तुमचं तत्त्व काय येते एकदा क्लिअर व्हायला पाहिजे. त्यानंतर समजा हे यांनी केलं तर इथे 2/3 बहुमत लागतं घटना दुरुस्ती करायला. आत्ता ते घटना दुरुस्ती करणाऱ्या नुसत्या ते नॅरेटिव्ह खरं होतं खोटं होतं आपण सोडून देऊ, त्या राजकारणात आपल्याला अजिबात जायचं नाही. पण 303वरनं 240वर भाजप आलं, त्यामुळे त्यांच्याकडे मेजॉरिटी नाही लोकसभा राज्यसभेमध्ये, 2/3 मेजॉरिटी नाही. एक घटक राज्यांची संमती लागते, ती मिळेल की नाही याची शंका आहे आपल्याला. आणि समजा पास झाली तर पुन्हा एक लक्षात घ्या की केशवानंद केसनंतर बेसिक स्ट्रक्चर बदलता येत नाही घटना दुरुस्ती करून सुद्धा. आणि त्यामुळे ज्या घटना दुरुस्ती या लोकशाहीत बसत नव्हत्या, मी तुम्हाला उदाहरण देतो. 42व्या घटना दुरुस्तीचा काही भाग सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवला.
त्यानंतर 52वी राजीव गांधींनी केलेली जी घटना दुरुस्ती ती पक्षांतर बंदीची, त्याचा काही भाग घटनाबाह्य ठरला. आणि आत्ता लेटेस्ट उदाहरण म्हणजे मोदींनी जजेसच्या अपॉइंटमेंट करायची जी 99वी घटना दुरुस्ती केली ती तर पूर्णच घटनाबाह्य ठरवली, कारण त्यांनी ज्युडिशियल इंडिपेंडन्सवर परिणाम होतो, म्हणजे बेसिक स्ट्रक्चरवर परिणाम होतो. आता या दोन गोष्टी तुम्ही सांगितल्या, एक तर बहुमत जे आहे ते, तर ही जी एक देश एक निवडणूक संकल्पना आहे ती 2034 पासून लागू होईल असं सांगण्यात येत आहे. तर त्याआधी त्यासाठीचं बहुमत भारतीय जनता पक्ष किंवा NDA हा गोळा करू शकतो का, हा एक प्रश्न आहे. कसं गोळा करेल हा नंतरचा भाग झाला. आणि दुसरं तुम्ही सांगता आहात की ही दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयामध्ये कायद्याच्या कसोटीवरती टिकेल का, काही तुम्ही उदाहरणं देत आहात. पण अलीकडच्या काळामधली काही सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय जे आहेत तर ते खूप असे लोकांना आश्चर्य वाटायला लावणारे ठरलेले आहेत. नाही, कसं असतं, पुन्हा इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आता अमेरिकेत घटना दुरुस्ती होते, त्या 2-3 वर्ष चर्चा झाल्यानंतर ऑन अन ॲव्हरेज 3 वर्षांनी घटना दुरुस्ती काळ लागतो. तिथे द्विपक्ष पद्धती आहे, त्यामुळे 2/3 मेजॉरिटी जर का पाहिजे असेल तर दोन्ही पक्षांचं एकमत झालं तरच घटना दुरुस्ती होऊ शकते. याचा अर्थ 100% लोक त्यांच्या बाजूचे आहेत. आपल्या देशामध्ये मल्टी पार्टी सिस्टीम आहे, त्यामुळे इंदिरा गांधींनी जेव्हा लोकशाही त्यांना बहुमत असतं 2/3, त्यावेळी त्यांच्या मागे लोक 40%च उभे असतात, म्हणजे 60% लोकांनी त्यांना विरोधी मत दिलेलं आहे. त्यामुळे घटना बदलायचा अधिकार हा सगळ्यांचं एकमत झाल्याशिवाय येऊ शकत नाही. भारतापुरतं बोलतोय मी. आता लक्षात घ्या की अमेरिकेमध्ये घटना दुरुस्ती केली तर अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाला ती घटनाबाह्य ठरवता येत नाही. आपल्याकडच्या सुप्रीम कोर्टाने एक काही अर्थाने ते ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम म्हणतात लोक, पण हा अधिकार स्वतःकडे घेतलेला आहे की वी आर द कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे घटनेवर जर का आघात होत असेल तर ती घटना दुरुस्ती आम्ही घटनाबाह्य ठरवू शकतो. मग बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय, तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आम्ही ठरवणार, पार्लमेंट नाही ठरवणार, आम्ही ठरवणार की बेसिक स्ट्रक्चर काय आहे. तुम्ही केलेला कायदा याच्यात बसत असेल तर आम्ही तो मान्य करू, नाही तर घटनाबाह्य ठरवू. ठीक आहे. तर या दोन टप्प्यांमधून जावं लागेल जर ही दुरुस्ती किंवा सुधारणा जर करायची असेल केंद्र सरकारला. पुढं आपण या सगळ्यामधल्या तरतुदींबाबत बोलूयात की एक देश एक निवडणूक म्हणजे लोकसभेची निवडणूक जेव्हा असेल तेव्हाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका घेतल्या जातील. आता जर काही कारणास्तव एखाद्या राज्याच्या राज्य सरकारने बहुमत गमावलं आणि ते राज्य सरकार जर कोसळलं तर मग तिथून पुढचा कालावधी म्हणजे पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंतचा हा कसा असेल, त्याच्यावरती राज्य कोणाचं असेल आणि त्याचे परिणाम काय होतील. नाही, या सर्व तरतुदी आत्ता जे रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, मी त्या रिपीट नाही करत. परंतु याच्यामध्ये माझा जो मताधिकार आहे, जो माझा कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे, त्याच्यावर परिणाम होतो की मी 5 वर्ष निवडून द्यावं अशी अपेक्षा आहे. पण तुम्ही म्हणत असाल आता 2 वर्षाकरताच तुम्ही निवडून द्या, मग पुन्हा आम्ही बदलू ते. तर जे राज्य सरकार काही कारणाने कोसळलं तर पुन्हा जी काही नवी विधानसभा अस्तित्वात येईल, निवडणूक होईल, तर त्या नव्या विधानसभेचा कालावधी हा लोकसभेपुरताच असेल. म्हणजे म्हणजे 34 साली एक देश एक निवडणूक झाली समजा, असं समजू, आणि एखाद्या राज्यातील विधानसभा 2 वर्षांनी भंग पावली, राज्य सरकार कोसळलं, तर पुन्हा निवडणुका होतील आणि त्यानंतरचं हे राज्य सरकार जे आहे ते पुढच्या म्हणजे 34 नंतर जी काही लोकसभेची निवडणूक होणार आहे तर तिथपर्यंत म्हणजे 39 पर्यंतच ते अस्तित्वात असेल. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या कायद्याच्या कसोटीवरती कशा बसतील. मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय की ज्यावेळी मुख्य निवडणूक आयोग मला तर रावत होते, निश्चितपणे खात्री करून घ्यायला लागेल, त्यावेळी त्यांनी पूर्वीच्या जवळजवळ 8-9 मुख्य निवडणूक आयुक्तांना बोलवलं याच विषयावर चर्चा करायला, आणि त्या 9च्या 9 चीफ इलेक्शन कमिशनर्सनी असं मत दिलं की वन नेशन वन इलेक्शन हे ॲडमिनिस्ट्रेटिव्हलीही पॉसिबल नाही आहे इलेक्शन कमिशनला, आणि हे कॉन्स्टिट्यूशनलीही पॉसिबल नाही आहे. हे 9 चीफ इलेक्शन कमिशनरनी त्यावेळी सांगितलं होतं. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की यावर सर्व बाजूंनी चर्चा करून जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यायला पाहिजे. बुलडोझर डिसिजन नाही घेता येणार.
हल्ली सगळीकडे बुलडोझर पॉलिसी असते, तर तशी नाही घेता येणार. चर्चा करून घ्या. खर्च वाचेल असं एक कारण दिलं जातं. नाही, तो तर निरर्थक आहे. म्हणजे आपण आता पहिल्या 5 इकॉनॉमीजमध्ये आहोत जगातल्या, तेव्हा खर्च 2 कोटी 5 कोटी काय इकडे तिकडे होतो याला काही माझ्या मते महत्त्व नाही. दुसरं सर की आपलं संघराज्य आहे आणि एक संसदीय लोकशाही आहे, आपल्याकडं मल्टीपार्टिझम आहे, म्हणजे अनेक पक्ष आहेत, त्या पक्षांची ठेवण वेगळी आहे, कारण आपल्या राज्यांची संस्कृती परंपरा या सगळ्या इतक्या सगळ्या विविधता आहेत. तर वन नेशन वन इलेक्शनमुळं काय परिणाम होईल या सगळ्या, म्हणजे एक निवडणुकीचं स्ट्रक्चर किंवा कायद्याची बाजू तुम्ही सांगितलीच. तुम्ही मला राजकारणाकडे ओढण्याचा जो प्रयत्न करताय त्यात तुम्ही यशस्वी होणार नाही, कारण मी फक्त कॉन्स्टिट्यूशनवर बोलतो. पण मला थोडंसं राजकारण कळतं, मी MA पॉलिटिक्स केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं कळतं. तर जेव्हा एक निवडणूक होईल त्यावेळी केंद्राचे जे मुद्दे आहेत ते वेगळे आहेत, राज्याचे मुद्दे वेगळे आहेत. केंद्राची लिडरशिप वेगळी आहे, राज्याची लिडरशिप वेगळी आहे. त्यामुळे केंद्राचा परिणाम राज्यावर होऊ शकतो आणि मग राज्याचे प्रॉब्लेम बाजूला पडतात आणि केंद्राच्या प्रॉब्लेमला जास्त महत्त्व दिलं जातं, असं होऊ शकतं. म्हणजेच पंतप्रधानांना जास्त महत्त्व येतं. या सगळ्यामध्ये लोक असं म्हणतात की आपण पार्लमेंटरी सिस्टीमकडनं प्रेसिडेन्शियल सिस्टीमकडे जाण्याचा प्रयत्न आहे आणि एका तऱ्हेने हुकुमशाहीकडे जाण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून त्याला विरोध करायला पाहिजे, असं काही लोक म्हणतात. माझं मत नाही. धन्यवाद सर. तर केंद्रीय सत्ता अधिक बळकट या योजनेमुळे होऊ शकते असं या सगळ्या योजनेच्या अंमलबजावणीचा अभ्यास करणारे आहेत त्यापैकी अनेकांचं मत आहे. अर्थात ही एक देश एक निवडणूक प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यासाठी केंद्र सरकारला सध्याच्या अनेक टप्प्यांमधून जावं लागणार आहे. त्यासाठीचं 1/3 बहुमत असेल किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यासाठी मंजुरी मिळवणं असेल, या सगळ्या गोष्टी. मात्र हे सगळं कशासाठी होत आहे? फक्त खर्च कमी करण्यासाठी की आणखी काही कारणांसाठी? कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.